औसा तालुक्यातील आशिव येथील शंकर सावंत यांच्या शेतातील ऊसाला कारखान्याची तोड आली होती, त्यामुळे ते शेतात होते. बुधवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास हार्वेस्टरद्वारे ऊस तोड सुरू होती. काही ऊस बाजूला पडल्यानं ते हार्वेस्टरमध्ये टाकण्याचा प्रयत्न शेतकरी शंकर सावंत करत होते, तेव्हा अचानकपणे हार्वेस्टरमध्ये अडकून त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुले, 2 मुली असा परिवार आहे. शंकर सावंत हे शेतात दुपारनंतर न दिसल्यानं पत्नी व मुलानं त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. 1.5 ते 2 तासानंतर उसाच्या काकरीमध्ये त्यांचा मोबाईल आणि चप्पल आढळून आली. त्यामुळे त्यांनी हार्वेस्टर चालकास विचारणा केली असता मला काहीही माहीत नाही असं सांगितले. त्यामुळे माय लेकरानं पुन्हा शोध घेणे सुरू केले. मात्र 7 वाजेपर्यंत रात्री त्यांचा शोध लागला नाही. हार्वेस्टर चालकास शेतकरी शंकर सावंत हे मशीनमध्ये अडकून पडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ मशीन बंद केली आणि मालकास माहिती दिली. मालकानं भादा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस पथक रात्री 7 वाजता उसाच्या फडात दाखल झाले. तेव्हा पत्नी व मुलास घटनेची माहिती समजली. मयत शंकर सावंत यांची पत्नी व मुलगा हे वडिलांचा शोध घेत असताना चालकास हार्वेस्टर का बंद केले आहेस असं विचारले. तेव्हा चालकानं मशीनमध्ये बिघाड झालाय असं सांगून घडलेल्या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ केली. रात्री पोलिसांचे पथक शेतामध्ये आले आणि त्यांनी शंकर सावंत यांचा मृतदेह मशीनमधून बाहेर काढला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव करत आहेत. ऊस तोडणीवेळी बाजूला पडलेला ऊस हार्वेस्टरमध्ये टाकताना अचानकपणे हार्वेस्टरमध्ये अडकून शंकर प्रभाकर सावंत वय वर्ष 40 राहणार आशिव तालुका औसा या शेतकऱ्याच्या शरीराचे कांडके उडाल्याची हृदयद्रावक घटना औसा तालुक्यातील आशिव इथं बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.